नमस्कार, मी सुमेध. तुम्ही पाहतात गुलाल कोणाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी सध्या सावंतवाडीमध्ये विशेष करून चौरंग लढत आपल्याला पाहायला मिळते आणि शिंदे, त्याचबरोबर शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे नितेश राणे, या दोन भावामध्ये ही लढत पाहताना आपल्याला मिळते. आणि या सावंतवाडीमध्ये काय प्रश्न आहेत, सावंतवाडीच्या लोकांचे काय समस्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी मी सध्या इथे आहे. आणि माझ्यासोबत ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत, श्रद्धाताई, ताई, काय प्रश्न आहेत आणि काय प्रश्न घेऊन तुम्ही जनतेसमोर आला? प्रश्न आहे म्हणजे मी फक्त हे सर्वांना म्हणेल, नमस्कार. आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचा परिवार इथे एकत्रित आहे. आम्ही रॅली सुरू करणार आहे आणि आम्हाला आशा आहे की सावंतवाडीचे लोकांना ते आम्हाला मत देईल आणि जिंकून येईल. आम्हाला सावंतवाडीचे लोकांसाठी काम करायचे आहे, सर्वसामान्य लोकांची सेवा करायची आहे आणि तेच आमच्या लक्ष आहे. काय बेसिक सावंतवाडीमधले, आता याच्या पूर्वी सरकार तुमचं होतं, मात्र 3 वर्ष प्रशासक होतं, नेमकं बेसिक मुद्दे काय आहेत? काय लोकांना पाणी नाही आहे, नाले नाही आहेत, रस्ते नाही आहेत, शैक्षणिक संदर्भात काही आहे, आरोग्याच्या संदर्भात काही मूलभूत प्रश्न असतील, त्याला कशी तुम्ही सोडवणार आहात त्या संदर्भात? तर आम्ही गेले 10-15 दिवस सावंतवाडी फिरून आले आहे. ऑन फूट मी सगळ्यांच्या घरी, आमचे उमेदवार सगळ्यांच्या घरी गेले आहे आणि आम्ही लोकांशी बोलले, त्यांची समस्या आम्ही समजून घेतली आणि आम्हाला कळलं की सावंतवाडीमध्ये बेसिक नेसेसिटीज जे असते, आपले जे बेसिक राईट्स ॲज अ सिटिझन असते, ते नाही आहे. जेव्हा की आपण ऑलरेडी सांगितलं की वॉटर ड्रेनेज नाही आहे, आपला बेसिक पाणी पुरवठ्याची सिस्टम बरोबर नाही आहे, मच्छराची संख्या वाढली आहे, गटर्स उघडे आहे, स्ट्रीट्समध्ये लाईट्स नाही आहे, हे आपले रस्ते बरोबर नाही आहे. तर त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करत आहे आता आणि सिस्टमॅटिक पद्धतीने पुढे येणार आहे. जेव्हा की आता वॉटर ड्रेनेज सिस्टम जे होतं ते माझे पूर्वज रघुनाथ महाराज आणि श्रीराम महाराजनी सेटअप केलेलं. तेव्हा ते 18th सेंचुरीमध्ये होतं. आता सावंतवाडीची लोकसंख्या वाढली आहे, ते प्रमाणे आपला सिस्टमना अपग्रेड केलं पाहिजे. टाउन प्लॅनिंग प्रोजेक्ट ऑलरेडी सबमिटेड आहे नगरपालिकामध्ये, ते आम्ही कसं पुढे घेऊन येणार. ते टाउन प्लॅनिंग प्रोजेक्टमध्ये ऑलरेडी एक चांगलं प्लॅनिंग प्रोजेक्टमध्ये नेमकं काय असणार आहे? मी तेच आपल्याला सांगते की वॉटर ड्रेनेज सिस्टमच्या संदर्भात आपण बोलले तर पाणी कसं ते आपला फिल्ट्रेशन सिस्टमवरून जाणार, ते फिल्टर होणार, ते सांडपाणीचा जे वास येते ते आता फिल्टर होऊन आपला मोती तलावात उतरणार आणि मोती तलावात भरलं तर वॉल खाली होऊन मेन वॉटर बॉडीमध्ये जाणार. तेव्हा पण आमचे पूर्वजांनी सगळं टाउन प्लॅनिंग एकदम व्यवस्थित प्रमाणे केलेलं, पण त्यांना आता अपग्रेड केलं पाहिजे, ते आम्ही करणार आहे. आणि असे तर आमचे खूप विचार आहे की आम्ही आपला सावंतवाडीनं कसं चांगल्या पद्धतीने डेव्हलप करूया. आपला वॉटर ड्रेनेज सेटअप झाला, गटर्स बंद झाले, ऑटोमॅटिकली मच्छराची संख्या कमी होणार. तुम्ही विदेशात शिक्षण घेतलं असं कळतंय, तिकडले तुम्ही पूर्णपणे जे मॅनेजमेंट असतील, तिकडे व्यवस्था असतील, ते तिकडलं बघितल्यानंतर इथं काय इम्प्लिमेंट करणार आहात त्या संदर्भात? तर जेव्हा मी माझं शिक्षण बिझनेस मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये आहे. तर जेव्हा मी अमेरिकाला होते, मी एक मिशेलिन स्टार हॉटेलमध्ये होते. मिशेलिन स्टार म्हणजे वर्ल्डचे टॉप 10मध्ये येते आणि ते प्रकारच्या हॉटेलमध्ये आम्हाला खूप शिकायला भेटलं की कसं लोकांशी बोलायच्या, कसं ते आपल्या घरी आले तर कसं त्यांची हॉस्पिटॅलिटी जे म्हणतात, जे टर्म हॉस्पिटॅलिटी, कसं आपल्या सावंतवाडी आणि भारताच्या लोकांमध्ये ते ऑलरेडी आहे, आपली संस्कृती आहे. कसं आता माझा हे स्वप्न आहे की पूर्ण सिंधुदुर्ग बेल्टमध्ये आपण चांगले कोकण हॉटेल्स बनवूया. मला असं नाही आहे की मला इंटरनॅशनल ब्रँड्स इकडे आणायचं आहे, मला ते रोजगार आपले लोकांचा द्यायचा आहे, पण मी आपल्या लोकांना ट्रेन करणार आहे की असं पद्धतीने त्यांच्या हॉस्पिटॅलिटी कसं सर्व्हिस केलं पाहिजे, कसं लोकांशी बोलायला पाहिजे आणि थोडी आपली संस्कृती. कोणी पण आपल्या घरी आले, पहिला त्यांना बसायला द्या, पाणी द्या, काहीतरी खायला द्या, नंतर बोला त्यांना राहायचं आहे की जेवायचं आहे. आणि ते पद्धतीने आपण पुढे जाणार. क्लेनलीनेसवर ध्यान दिलं पाहिजे, आपले बेडशीट्स क्लीन पाहिजे. ते प्रकारचं जे आम्ही शिक्षण केलं आहे, आम्ही ट्रेनिंग केलं आहे. आम्ही जेव्हा US होते, मी 14 आवर्स 16 आवर्सचे शिफ्ट्स केले आहे आणि ते जे हार्डवर्क असते
ते आता आज आमच्या प्रोडक्टमध्ये दिसणार आणि तेच आम्ही पुढे इम्प्लिमेंट करणार. दुसरीकडे पाहायला गेलं तर इथं मच्छीमारांचा एक प्रश्न आहे. त्या संदर्भात काही तुम्ही त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहात? नक्की करूया. आम्ही जेव्हा आम्ही आता लोकांच्या आशीर्वादाने हे पदवर बसणार तर रोजगार सगळ्यांसाठी आहे. इट इज अ बेसिक राईट ऑफ एव्हरी सिटिझन ऑफ सावंतवाडी. ते मी आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी काम करायला उतरले आहे, तर त्यांचा रोजगार मी पहिला बघणार. विरोधक म्हणतायत की बाहेरून शिकून आलेली मुलगी इथं उमेदवार आहे, त्या मुलीला इथलं पूर्ण सावंतवाडी माहीत नाही, ती भविष्यात काय डेव्हलप करणार, याला कसं उत्तर देणार? मी फक्त हे म्हणणार की माझं काम माझ्यासाठी बोलणार आहे आणि पुढचे 5 वर्षामध्ये आम्ही जे काम करून दाखवणार ते बोलणार. आश्वासन काय देणार सामान्य लोकांना? की आज आम्ही सर्व हे पदवर उतरले आहे. नगराध्यक्ष आणि नगरपालिकाच्या आम्ही निवडणूक लढत आहे. फक्त आपण सर्वांची सेवा करायला एक टाईम आम्हाला काम करायची संधी द्या आणि ते आम्ही करून दाखवू. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. एकंदरीत मी पाहायला गेलं तर सध्या सावंतवाडीमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते, त्यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं की ते विदेशातून शिक्षण करून आलेले आहेत आणि तिकडली सिस्टीम मी सावंतवाडीमध्ये इम्प्लिमेंट करणार असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये आता नेमकं सत्ता सावंतवाडीमध्ये कोणाची येते आणि इथे कुणाचा गुलाल उधळला जातो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. कॅमेरामॅन कल्पेश सुमेध, सावंतवाडी, सिंधुदुर्ग.